बातम्या विस्तारानं पाहूयात आणि सुरुवातीला बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट हाती येतेय। सीआयडी कडून आरोपींची चौकशी सध्या सुरू आहे आणि या चौकशीनंतर आरोपी विष्णू चाटेला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। तर बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची घडामोड, सीआयडी कडून आरोपींची सध्या चौकशी सुरू आहे। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। स्वानंद, सीआयडी कडून आरोपींची चौकशी सुरू आहे, काय सध्या तपशील हाती येत आहेत? हो हां ऋतुजा, गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोय की या देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे चौकशीला वेग आलेला आहे। परवा दिवशी या प्रकरणाची पूर्ण चौकशी ही सीआयडी कडे वर्ग करण्यात आली होती। त्यानंतर काल साधारण 5 तास सीआयडीचे जे पथक जे होते हे पथक पूर्ण केसमध्ये यांनी चौकशी केली आणि त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी देखील सीआयडीचं पथक हे बीडमध्ये पोहोचलेलं आहे आणि आता बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये जे विष्णू चाटे होते आरोपी यांची चौकशी करून त्यांना साधारण 1 तास चौकशी करण्यात आली आणि या चौकशीनंतर त्यांना आता केसमधील कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे उरलेले 3 आरोपी आहेत यांची देखील चौकशी आता सीआयडीचं पथक करत आहे। ऋतुजा, निश्चित स्वानंद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।